जय हिंद. मी माळी ज्ञानेश्वर तुम्हाला सर्वांचं माय शाळा यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. आपली जी सेतू सिरीज चालू आहे त्या सिरीजमधला इयत्ता 7वीचा आजचा 7वा दिवस आणि या 7व्या दिवसाचा आपण घटक घेणार आहोत अपूर्णांकाची ओळख. आणि या अपूर्णांकाच्या ओळखीचा जो उपघटक आहे म्हणजे अपूर्णांकाच्या वरचा जो क्रिया आहे जो घटक आहे त्याचा जो उपघटक आहे तो आहे अपूर्णांकाची ओळख आजच्या दिवसाचा. आणि बऱ्याचशा मुलांचं असं होतं का व्हिडिओ खूप छोटे होत आहेत किंवा असं काय झालं का आपल्याकडून व्हिडिओ थोडी लेट पडत आहेत. मग आपण आजपासून असा विचार केला आपण 2 दिवस एकत्र घेणार आहोत म्हणजे 7वा आणि 8वा आपण सोबत घेणार आहोत. म्हणजे काय होईल तुम्हाला याला कदाचित 2 दिवसासाठी तो समजून घ्यायला थोडे होईल कारण तो व्हिडिओ तुम्हाला समजतो की नाही का पुढचा व्हिडिओ येतोय. त्यासाठी आपण काय करतोय 2 दिवसाचं एकत्रितपणे आजपासून व्हिडिओची निर्मिती करतोय. म्हणजे 2 दिवस आपण एकाच व्हिडिओमध्ये कंबाईन करणार आहोत. मला वाटतंय का थोडासा व्हिडिओ मोठा होईल पण एक असे आहे का दोन्ही दिवसाचं जर कॉमन दिली का तुम्हाला लिंक लागायला थोडीशी सोपी जाईल आणि अभ्यासही तसा पटपट पटपट आपला कव्हर होईल दिवसावाईज. काय बरं एक तुमचे दिवस चालेल पुढं आणि व्हिडिओ थोडे उशिरा यायला लागेल. म्हणजे काय होतं तुमचा 4था दिवस 8वा 9वा 10वा दिवस असेल तर हा 5व्या दिवसाचा व्हिडिओ तुमच्याकडे लेट येतोय. म्हणजे काय होतं तुमची ती लिंक बसायला तयार नाही. तर अशा निवड काय होईल का तुमची लिंकही बसेल आणि व्यवस्थित तुम्ही त्याची कनेक्ट व्हाल. चला आपण बघूया अपूर्णांकावरील क्रिया आणि त्याचा अपूर्णांकाची ओळख. अपूर्णांक म्हणजे काय एखादी गोष्ट पूर्ण नसते म्हणजे ती अपूर्ण असते. म्हणजे एखादा अंक बी अपूर्ण नाही का. तर मला एकदा सहज असा मुलात विचार होता का सर अपूर्ण अंक समजा एखादी गोष्ट पूर्ण नसणे हे ठीक होतं पण अंक बी अपूर्ण काढायचं म्हणजे मग अर्धाच काढायचा का असा 5 म्हणजे असाच काढायचा म्हणजे अपूर्ण झाला का. तर तसं नाही. अपूर्णांकाची संख्या बाबतीत जर अपूर्णांक बघायचा असतो गणिताची ज्यावेळेस आपण अपूर्णांक करतो त्यावेळेस तो थोडा वेगळ्या पद्धतीने बघणार आहोत. तो कशा पद्धतीने बघायचं ते आपण बघणार आहोत. तर मी काय करतो त्यासाठी एक छोटंसं उदाहरण घेऊ आणि उदाहरणावर आपण अपूर्णांकाची कन्सेप्ट समजू. आता मी माझ्या मनाला असं मी समजून घेतलं का तुम्हाला पाव अर्धा पाऊण सव्वा अर्धी अडीच 3.5 पावणे 4 या गोष्टी येत आहेत कारण आता तुम्ही 7वीला आहात म्हणजे तुम्ही या गोष्टी पाठीमागचा भाग तुम्हाला झालेलाच आहे. आज आपल्याला अपूर्णांक बराचसा पुढे जायचं आहे. म्हणजे आज तुम्हाला अंशतिक अपूर्णांक या गोष्टी बघायच्यात. म्हणजे तुम्हाला पाठीमागचा अपूर्णांक येतो मी असं गृहीत धरून आजचा अपूर्णांक करूया. जर तो तुम्हाला येत नसेल तर आपल्या चॅनलवर ऑलरेडी त्याचा व्हिडिओ अपलोड असेल तर तुम्ही एकदा प्लेलिस्ट जाऊनमध्ये बघा किंवा सर्च करा तुम्हाला तो समजून जाईल. चला आज आपण अपूर्णांक बघूया काय होतं नेमका अपूर्णांकामध्ये. मी एक उदाहरण देतो का मला 7 सफरचंद आहेत आणि ते 2 मुलांना वाटायचे किंवा 6 सफरचंद आहेत आणि ते 2 मुलांना वाटायचे. तुम्हाला इथे चित्र दिसत असेल का त्या चित्रावरून एक तुम्हाला आयडिया येत असेल का तुमच्या PDF मध्ये ते चित्र आहे. कारण ते 6 मुलांना ज्यावेळेस मला सफरचंद वाटायचे असतील 2 मुलांना उदाहरणार्थ हे 6 सफरचंद आहेत आणि मला जर 2 मुलांना हे सफरचंद द्यायचे असतील तर मी काय करेन 3 एका मुलाला देईल आणि 3 एका मुलाला देईल म्हणजे 3 एका मुलाला भेटतील. मग आपण कसं करतो एखादी गोष्ट वाटायची असेल आपल्याला एखाद्या गोष्टीचे गट बाजूला करायचे असेल तर आपण सिंपली आपण काय करतो भागाकार करतो. म्हणजे एखाद्या गोष्टीचे जर गट पाडायचे असतील जेवढ्या वस्तू आहेत तेवढ्या वाटायच्या असतील किती जणांत वाटायच्या तर 2 जणांत वाटायच्या. किती वस्तू येतात 6 वस्तू. मग आपण काय करतो त्या 6 वस्तू किती जणांत वाटायच्या 2 जणांत वाटायच्या तर आपण भागिले 2 करतो. यालाच आपण थोडंसं वेगळ्या भाषेत जर दिलं हा भागाकार आहे याला जर अंश आणि छेदात रूपात दिलं तर असं लिहितो आपण. म्हणजे काय या 6चे 2 गट करायचे. ओके म्हणजे 6/2. मला वाटतंय मी इथं लिहितो 6/2 एकाला येईल 3. आता मी काय करतो सफरचंद कमी करी जातो विद्यार्थी तेवढेच ठेवतो व्यक्ती तेवढेच ठेवतो. उदाहरणार्थ 4 जणांना द्यायचे आहेत 2 तर काय येईल कसं मानणार तुम्ही 4/2 इथं आपण देऊ 4/2 प्रत्येकाला येईल 2. मी म्हणतो 2च द्यायचे असतील 2 सफरचंद 2 जणांना द्यायचे असतील तर तुम्ही काय कराल हा 1 जणांना हा 1 जणांना पण मांडणार कसं आपण 2/2. आता हा भागिले आपण अपूर्णांक रूपात म्हणू. चला मी हे पुसतो किंवा वाटलं तर देऊन काढा. आता आपण काय करूया 1 सफरचंद आहे ते 2 जणांना द्यायचे. तुमच्या लक्षात आलं असेल मी काय करतो सफरचंद कमी करतो. 1 सफरचंद 2 जणांना द्यायचे असेल तर 1/2 तुमच्या लक्षात आलं असेल तर किती सफरचंद अर्ध. आणि तसंही आपण 1/2 ला काय म्हणतो अर्ध्याच म्हणतो. म्हणजे एका वस्तूचे आपण किती तुकडे केले 2. आपल्याला खालची काय सांगते का तेवढे वाटे करायचे तेवढे भाग करायचे तुकडे करायचे. ओके 1/2. तुमची आतापर्यंतची जी संख्या होती ना 6/2 4/2 याच्यामध्ये तुम्ही जर नीटचं पाहिलं होतं तर हे अंश ना थोडे मोठे होते आणि छेद लहान होते. इथं उलट आहे इथं छेद मोठा आहे आणि अंश लहान आहे. याच्यावरून अपूर्णांकाचे 2 प्रकार झाले होते. तुम्ही पाठीमागच्या वर्गात अभ्यास असेल हा अंशतिक अपूर्णांक आहे आणि हा छेदाधिक अपूर्णांक आहे. ओके आजचा तो आपला भाग नाही. आजचा आपला भाग आहे थोडासा वेगळ्या कन्सेप्टचा भाग आहे. आता काय करूया मी काय करतो थोडी सफरचंदची संख्या वाटतं थोडीशी वेगळं उदाहरण घेतो. मी असं करतो का 7 सफरचंद आहेत ते 2 जणांना द्यायचे तर किती द्या
नीट समजून घेऊ का 7 सफरचंद आहेत ते 2 जणांना द्यायचे आहेत. कसं मानणार आपण 7/2 म्हणजे 2 तुकडे करायचे किंवा 2 समान भाग करायचे बरोबर आहे. काही 7/2 हा अंशाधिक अपूर्णांक आहे बरोबर आहे. तुमच्या लक्षात आलं असेल का 3 सफरचंद एका मुलावर द्या 3 सफरचंद एका मुलावर द्या 3 तर झाले 6 तर संपले. 1 सफरचंद राहिला तुम्हाला 1 सफरचंद अर्ध्यातून कट करावं लागेल याला अर्धा द्यावं लागेल याला अर्धा द्यावं लागेल 3 आणि अर्धा म्हणजे 3.5 द्यावे लागतील. कसे लिहितो आपण 3.5 मला वाटतं तुमच्या लक्षात आला असेल हा भाग जर दिला तर 3.5 आपण असे लिहितो 3 पूर्ण भर 3 आणि वरून त्याला अर्धा भेटेल म्हणजेच आपण 3 पूर्ण. आज आपल्याला ही कन्सेप्ट बघायची का ज्यावेळेस एखादी वस्तू त्याला पूर्ण जाते परंतु जाताना काही अपूर्ण बी जाते बरोबर आहे. म्हणजे 3 सफरचंद त्याला पूर्ण अखंड मिळाले आणि 1 सफरचंदचा तुकडा मिळाला 1 सफरचंद त्याला अर्धा मिळालाय म्हणजेच आता तो अपूर्ण गेलाय. म्हणजेच आपण काही भाग त्याला पूर्ण गेला आणि काही भाग अपूर्ण गेलाय. मग याचं जॉईनिंग जर केलं तर हा पूर्ण संख्या आहे आणि ही अपूर्ण संख्या आहे तर यालाच आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांक असं म्हणणार आहोत. काय म्हणणार आहोत हा पूर्ण आहे आणि हा पूर्ण आहे. हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक हा किती आहे तर 3.5. ओके मग काय करतो आपण थोडंसं पुसून काढतो आणि आपण आजच्या खऱ्या मेन भागाकडे येऊया. म्हणजे 7/2 हाच अपूर्णांक जर तुम्ही सॉल्व केला तर तो असाच होता बरोबर आहे. मग या पूर्णांकाचं उत्तर हे असेल म्हणजे ती याचा हे अर्थ हाच आहे तो 3.5 याचा अर्थ आणि याचा अर्थ सारखाच आहे. याचा अर्थ एक जणाला 3.5 भेटले आणि इथं 7 जणांचे 2 तुकडे करायचे म्हणजे 3.5च येणार आहेत. मग या अपूर्णांकाला आपण असं म्हणतो का अंशाधिक अपूर्णांक म्हणतो का तर याचा अंश कसा आहे मोठा आहे. हा अंशाधिक अपूर्णांक आहे आणि हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे. पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे. आता मला फक्त काय समजायचंय ओके पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे. आज आपण फक्त या भागात अंशाधिक अपूर्णांक पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर कसं करायचंय आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांक अंशाधिक अपूर्णांकात कसं न्यायचंय फक्त एवढंच बघणार आहोत. चला मी एक उदाहरण घेतो हेच उदाहरण घेऊ आपण आणि काय करूया ते बघू. चला पहिले एक उदाहरण घेऊ का 7/2 तुम्हाला भाकर येत असेल तर भाकर आपण मांडून घेऊ. आता याला कशात रूपांतर करायचं हे बघा. हा पूर्णांक अंशाधिक अपूर्णांक आहे याचं रूपांतर आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात करायचे. म्हणजे काय आता हा अपूर्णांक आहे एक तर भाग पूर्ण आला पाहिजे आणि दुसरा अपूर्ण आला पाहिजे असे याच्यात करायचे बरोबर आहे. म्हणजे इथं एक कोणती तरी संख्या येते इथे एक संख्या येते आणि इथे एक संख्या येते म्हणजे आपल्याला अशा भागात रूपांतर करायचे. तर आपण काय करू लिहून घेऊ 2ने जर भाग दिला तुम्हाला भाकर येतोच आहे 2 6 1 राहिला खाली. भाकर समजा इथून पुढे आपल्याला करायचंच नाहीये हीच मान्य आपल्याला अपूर्णांकात करायची. तर कसं मानतो बघायचं. छेद याचा किती आता 2 मग याचा बी छेद 2च ठेवू आपण. ओके मी काय करतो मांडतो. याचा छेद किती होता 2 मग छेद हे 2च तसाच 2 छेद तसाच ठेवायचा आहे. आता जी बाकी आलेली बाकी किंवा याच्या डोक्यावर आहे ना हे बघा छेद 2 लिहिलाय. हा पूर्णांक जो याचा जो भागाकार आलाय तो इथं द्यायचा याचं उत्तर आणि जी बाकी आली त्याच्या डोक्यावर द्यायची. झालं तुम्हाला याचं रूपांतर आपण पूर्णांक म्हणजे अंशाधिक अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर केले. ओके मला वाटतं तुम्हाला नीटचं हे कळलं असेल. आता काय करतो उदाहरण घेऊ आपण आणि त्या उदाहरणावरून आता ठीक आहे झालं. आता आपण एक दुसरं उदाहरण घेऊया. चला मी एक शेवटचं उदाहरण घेतो आणि मग तुम्हाला काही उदाहरणं येतील ते सोडायचे तुम्हाला. 23/7 हे एक उदाहरण आहे हे सोडायचे तुम्हाला. म्हणजे काय करायचे की अंशाधिक अपूर्णांक याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात न्यायचे. कसं करणार याला आपण बाजूला जर करून घेतलं का 23/7 7 21 2 राहील. ओके म्हणजे याचं रूपांतर काय छेदाला जशाला तसा छेद द्यायचा आहे तुम्हाला. याचं जे मेन उत्तर येते इथं द्यायचं आहे आणि हे बाकी आलेली वर द्यायची. ओके म्हणजे 3.2/7 हा अंशाधिक अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर झालं. मला वाटतं हे सोपं आहे. काय करायचं भाग करायचं आहे फक्त छेदाला छेद तसाच ठेवायचा आहे बाकी वर द्यायची आणि इकडच्या साईडला डाव्या बाजूला तुम्हाला जो भाग करायला आहे तो द्यायचा आहे. ओके मी काय करतो तुमच्या लक्षात आलं असं उदाहरण कसं येते हे उदाहरण साईडला तुम्ही भागाकार करा त्याचं उदाहरण असं द्या. आता आपण उलटं बी जाता येईल. जर आपल्याला इकडून इकडे जाता येत असेल तर इकडून इकडे बी जाता येत असेल. जर एखाद्या रस्त्याला तुम्ही एखाद्या ठिकाणी जाता तर उलटं बी येत नाही. तसंच जर तुम्हाला अंशाधिक अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करायचंय तर उलट पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं आता अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करता येईल. म्हणजे काय ते बघू आपण. म्हणजे समजा तुम्हाला असं उदाहरण दिले आपल्याला
कशातून कशात जायचंय, पूर्णांक युक्त अपूर्णांकाचे अंश अधिक अपूर्णांकात रूपांतर करायचे, अंश अधिक अपूर्णांकात रूपांतर. ओके, म्हणजे काय, आपल्याला पहिल्यांदा पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिलेला असेल आणि त्याला आपल्याला अंश अधिक अपूर्णांकात बदलायचं आहे. म्हणजे एखादं एक उदाहरण घेतो का, 2.3/5 असा एक अपूर्णांक दिलाय. तो आपल्याला, आता हा अपूर्णांक कसा आहे, तर हा पूर्ण आहे आणि हा पूर्ण आहे, म्हणजे हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे. मग याला बदलायचं आहे कशात, तर अंश अधिक अपूर्णांकात. चला बदलूया आपण, हे मी पुसतो आणि आपण बदलून करू. तर बदलायचा कसा, बरोबर आहे, तर काहीच नाही करायचं, सगळ्यात सोपं आहे. छेद आणि ही जी पूर्णांक संख्या आहे त्याचा गुणाकार करायचा आहे. कसं कसं करायचं बघा, या दोघांचा गुणाकार, छेद तर तसाच ठेवायचा आहे, हे दोघांचा गुणाकार म्हणजे 2 × 5. या दोघांचा जो काही गुणाकार आहे त्याच्यात तुम्हाला हे 3 मिसळायचे, बरोबर आहे. सोडून घ्या, पण छेद अशा तसाच आहे. बरेच जण छेद विसरतात, बरोबर आहे. 5 × 2 = 10, 10 आणि 3 = 13. वाटलं तर असं लिहा, हा गुणाकार इथं लिहा, +3 म्हणजेच 13/5. एकदा मांडणी कळत की लक्षात येईल. छेद जशाला तसा ह्या दोघांचा गुणाकार वर मांडायचा तुम्हाला अंशस्थानी, दोघांचा गुणाकार प्लस त्याच्यात बाकी मिळवायचे. ओके, मला वाटतं हे नीट समजलं असेल. आणि आता जर तुम्ही उलट करून याचं पाहिलं तर तुम्हाला हेच येते बघा. आपण 5 ने याला जर भाग दिला तर 5 × 2 = 10, 3 बाकी आले आणि हे खाली 5. ओके, सेम तसंच. मला वाटतं खूप सोप्या कन्सेप्ट होते, तुम्हाला सरावाला भरपूर उदाहरणं दिलेत. आता मी एक साधं उदाहरण देतो का, तुम्ही कसं मांडणार, कसं याचं पूर्णांक आपण. उदाहरणार्थ 27 आंबे दिले, ते तुम्हाला 6 जणात वाटायचे तर कसे वाटणार, काय समान वाटण्या करायच्या 6 जणात. 27 आंब्याच्या 6 जणात समान वाटण्या करायच्या तर किती येईल एकेकाला, म्हणजे काय 27 जणाला 6 जणात वाटण्या करायचं म्हणजे भागिले, म्हणजे त्याला काय 27/6. म्हणजे तुम्हाला परत कशाचं रूपांतर करायचं हे, तर हे अंश अधिक अपूर्णांकाचं, याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात घेऊन जायचे. तर तुम्हाला एकाला किती आंबे येतील, एकाच्या वाट्याला प्रत्येकाला किती आंबे येतील हे समजून जाईल, बरोबर आहे. आणि हे कसं रूपांतर करायचं हे तुम्हाला माहिती आहे. 6 ने भाग द्यायला, बाकी काही ते डॉक्टर ठेवा, छेद आहे तसाच ठेवा आणि जो भाग करेल तोही ठेवा. मला वाटतं तुम्हाला स्क्रीनवर काही प्रश्न दिसत आहेत, ते प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. आणि विशेष म्हणजे पहिली स्लाईड आहे, त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे आणि एक आव्हानात्मक कोपरा आहे, काही लेखी गणित सुद्धा आहे, ते तुम्हाला नीटसे सोडून घ्यायचे. आणि आपण आता पुढच्या भागाकडे येणार आहोत का, जो आता आपण अपूर्णांकाची बेरीज करणार आहोत. कोणत्या, आता पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी आपल्याला 8व्या दिवसाचा भाग बघायचा आहे. तर मला वाटतं आपण 7व्या दिवसाचा भाग पाहिला आहे. आता आजचा 8व्या दिवसाचा, आता काही जणांना जर इथं स्टॉप करायचं असेल तर व्हिडिओ इथं स्टॉप करा, वाटतं दुसऱ्या दिवशी बघा, दुसऱ्या दिवशी बघता वाटलं तर पहिल्यापासून पाहण्याऐवजी इथून पुढे बघितला तरी चालेल. आणि एखाद्याला एखाद्याच बैठकीत बघायचं असेल तरी तो तुम्ही बघू शकता. आता आपल्याला जो घटक बघायचा तो काय, अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी बघायची. पूर्णांक अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी एकदम सोपी आहे, 2 पद्धतीने ती बेरीज वजाबाकी आपण सोडणार आहे. जर तुम्हाला मागचं नीटचं कळालं असेल की याचं रूपांतर करता येत असेल, जर अंश अधिक अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करायचे तुम्हाला, किंवा तेच उलट जर करता आलं असेल तर दोन्ही क्रिया करता आल्या पाहिजेत आपल्याला. ओके, तर चला मी एक बेरीज घेतो सिंपलची, त्याची तुम्हाला पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज आहे. म्हणजे काय, तुम्हाला 3/1/2 अधिक, उदाहरण लिहून घ्या, बरोबर आहे, 2/1/4 हे उदाहरण आहे. म्हणजे काय, हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक 1 दिलाय आणि हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे. या 2 पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची तुम्हाला काय करायची, बेरीज करायची. बेरीज करताना 2 पद्धतीने बेरीज करता येते याची. पहिल्यांदा काय करूया आपण, पहिली एक पद्धत बघूया आणि दुसरी एक पद्धत बघूया. पहिली पद्धत जी नेहमीची सोपी आहे, का जी तुम्हाला खूप सोपी वाटते, का तुम्हाला अपूर्णांकाची बेरीज येते, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची कशी करायची ते बघू आपण. मी काय करतो, याच्यातले पूर्ण कोणते 3 घेतो बाजूला काढून अगोदर. कोणते पूर्ण आहेत, तर हा 3 पूर्णच होता आणि हा 2 पूर्णची. मी काय करतो, बाजूला लिहून देतो. म्हणजे काय, 3 पूर्ण आहे आणि हा 2 पूर्ण, या दोघांची बेरीज करतो. आणि मी काय करतो, अपूर्णांची बाजूला बेरीज देतो. म्हणजे 1/2 आणि 1/4. मी काहीच केलेलं नाही, फक्त मी काय केलंय, पूर्ण बाजूला घेते. म्हणजे 3 पूर्ण होता, हा 2 बी पूर्ण आहे, हा अर्धा आहे आणि हा पाव आहे, मी बाजूला घेतो. तुमच्या लक्षात आलं असेल का, हा अर्धा आणि पाव किती झाले, पाऊण झाले. म्हणजे काहीतरी पाऊण येणारच आहे,
म्हणजे साधं तोंडीचं गणित आहे. 3 आणि 2 5 झाले आणि 5 आणि हे पाऊण म्हणजे हे की नाही, म्हणजे हे 5 आणि तो पाऊण भाग झालाय. आता तोच आपल्याला फक्त नीटचा मांडायचा आहे. आता हे तुम्हाला सोपं होतं म्हणून कळलं पटकन. पण आता काय झालंय, 3 आणि 2 5. ओके, पुढं आता याची बेरीज करायची. मला वाटते तुम्हाला अपूर्णांकाची बेरीज येत होती. कशी करीत होती तुम्ही, जर छेद समान असेल तर छेद समान करून घेतो आपण. छेद समान करताना आपण तिरकस गुणाकार करतो. पण जर असं येत असेल, याच्या एखाद्याच्या पटीत असेल खालचा, तर आपण साधं उदाहरण आहे, याला जर 2 ने गुणलं त्या पूर्ण अपूर्णांकाला, उदाहरणार्थ एखादा अपूर्णांक आहे, याला मी किती न गुणू शकतो याची किंमत बदलत नाही. पण गुणवताना अंशाला आणि छेदाला सारख्याच संख्येने गुणलं पाहिजे. उदाहरणार्थ हाच अपूर्णांक मी 3 ने गुणतो, हा 3/6 आहे आणि हा 1/2. हे दोन्ही अपूर्णांक सारखेच आहेत, सममूल्य अपूर्णांक आहेत. बरोबर आहे, म्हणजे काय यांचं मूल्य सारखंच आहे. तुम्ही जर बघितलं 3 आणि 3 2 6 अर्ध्याचे आहेत. हवे अर्धा आहे, हवे अर्धा आहे. हे बघा, इथून 6 पैकी 3 भाग घेतात आणि 2 पैकी 1 भाग घेतला, अर्ध्या संख्या. आता पण म्हणजे काय, आपण एखाद्या संख्येला सममूल्य अपूर्णांक करताना एकतर समान संख्येने गुणतो किंवा समान संख्येने भागतो, म्हणजे अंशाला आणि छेदाला एकच संख्येने भागायचं किंवा एकाच संख्येने गुणायचं, तर त्या आपण सममूल्य अपूर्णांक मिळतो. मग तसं इथं जो अर्धा आहे, इथं जर तुम्हाला 4 आणायचे असतील तर या 2 ला 2 ने गुणावं लागेल. मग जर खाली 2 ने गुणणार असाल तर वर सुद्धा कितीने गुणावं लागेल, 2 ने गुणावं लागेल. 1 गुणिले 2 मी वाटलं तर इथे देऊन काढतो असं, 2 गुणिले 2. आता हा सगळा खडाडोब का चाललाय आपल्याला, नेमकं कशामुळे 2 ने गुणायचं इथं का, तर इथं आपल्याला हे छेद सारखा करायचा म्हणजे 4 करायचा आहे. मग काही जण म्हणतील मग इथंच याला 2 ने करू ना, पण इथं जर 2 ने केला तर वर 2 1 ने भाग कुठं जातो, म्हणजे याला आपण 2 ने भाग द्यावा लागेल 4 ला. इथं 2 येतील पण मग 1 ला इथं 4 ने भाग दिला तर परत इथं गुतत. त्यापेक्षा आपण काय करू, याला गुणाकारण करू. ओके, आता पुढे काय झालं, 1/4. आता देऊन काढू आपण 5 अधिक हा 2 हा 4 आणि हा 1 हा 4. मला वाटतं आता छेद समान झाला. मी इकडे देतो, वाटलं तर इकडचं रब करतो. ओके, आता कसं आलं ते बघू आपण. छेद समान आहे म्हणजे एकदाच लिहितो आपण, हा 5 पूर्णांक आहे ना, आणि छेद एकदाच लिहितो आणि अंशांशाची काय करतो, बेरीज करतो. 5 + 3/4 आला का पाऊण इथं, का तो इथं भेटत होता. मला वाटतंय 5 आणि पाऊण आपण डायरेक्ट असंही लिहितो, म्हणजे बेरीजचं चिन्ह ऑलरेडी त्याच्यात असतंय. ओके, म्हणजे काय ठीक आहे, 5.6 आहे. ओके, उदाहरण तुम्हाला नीटचं कळलं असेल. ही झाली याची बेरीज. आता आपल्याला थोडं उलट यायचं, आपल्याला एक वजाबाकी घ्यायची. ओके, आता ही झाली पहिली पद्धत. ही पूर्णांची आणि अपूर्ण बाजूला काढून एक पद्धत आहे. मी आता ह्याच उदाहरणाची दुसरी पद्धत सांगतोय. बरोबर आहे, दोन्ही पद्धतीने उत्तर येतात. तुम्हाला जी सोपी वाटेल ती सोपीने करा. का तुम्हाला पूर्ण बाजूला काढायचे, अपूर्ण शेवटी ठेवायचे, म्हणजे साईडला ठेवून तसं करूनही तुम्ही करू शकता. किंवा आता मी जी पद्धत सांगतोय ती दुसरी पद्धत आहे, ती बघू आपण कोणती. मी काय करतो, खालचं रॅप करतोय, हाय गणित तसंच ठेवतोय, मी खालचं रॅप करतो. चला आपण आता काय करूया, आपण जे शिकलोय आता खरं म्हणजे त्याचा वापर करणार आहोत. आपण काय शिकलो होतो, का हे जर अपूर्णांक असतील, हे पूर्णांकयुक्त अपूर्णांक, याला अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करता येतं का, तर हा येतं. त्याचाच वापर करून आपण याची बेरीज करणार आहोत. म्हणजे यांना काय, की पूर्ण इथून नाहीशे करणार आहोत, त्याला फुल्ली अपूर्णांक करणार आहोत आपण. म्हणजे काय, या दोघांचा गुणाकार कसं करतो आपण, छेद तसाच ठेवतो. बरोबर, ह्या दोघांचा गुणाकार वर लिहितो आणि त्याच्यात अंश मिसळतो. ओके, हे असंच करतो आपण. प्लस, हे प्लसचं प्लस, याचं कन्व्हर्जन केलं मी इथं, याला कन्वर्ट करतो मी खाली. इथं काय करतो, छेद असेल तसा, या दोघांचा गुणाकार 2 गुणिले 4 आणि ह्या गुणाकारात मिसळतो आपण 1 करून घ्या आपण. 3 2 6 आणि 1 7 7/2. तुमच्या लक्षात आलं असेल 7/2. 7 आंबे जर 2 जणांचं येतं, एकाला 3.5 येतील, तीच इथं 4 2 8 आणि 1 9. बरोबर आहे, वाटलं तर इथं आपण असं अजून एक स्टेप लिहू. 3 2 6 अधिक 1, इथं 8 अधिक 1 4. मी आता इकडे करतो, म्हणजे इथं 6 आणि 1 7/2 अधिक 8 आणि 9/4. ओके, इथपर्यंत आपण आले. आता मी काहीच केलं नाही आतापर्यंत, माझे जे जुनं होतं तेच केले. मी काय केले, हा पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला फक्त अंशाधिक अपूर्णांकात दिले. तुमच्या एक लक्षात आलं असेल, ज्यावेळेस आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकात अंशाधिक अपूर्णांकात करतो त्यावेळेस अंश मोठा होतो. अंश काय होतो, छेदापेक्षा मोठा होतो. आणि याचं जर रूपांतर केलं कशात, अंशाधिक अपूर्णांकाचं जर पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर केलं तर त्याचा अंश लहान होतो छेदापेक्षा. ओके,
इथपर्यंत नीटचं कळलं. आता काय करायचं तुम्हाला सिंपल आहे. इथं काय करायचं आहे आपल्याला, हे 2 सारखा करायचा आहे. म्हणजे इथं 2 निघूनायचे, इथं 2 निघूनायचे, म्हणजे 7 गुणिले 2, 2 गुणिले 4. इकडे काहीच करणार नाही आपण, याला 4 करायचा आहे. 9/4. 7 2 14, 4 निघून 2 निघूनायचे, बरोबर आहे. 2 मग इथं 4 अधिक 9/4. ओके, इथपर्यंत दिले. आता मी काय करतो, इकडचा रफ करतो, म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल. पुसू का बा, तर इथं घेऊ. आता छेद सारखा झालाय, म्हणजे आपल्याला वरची बेरीज करायची हरकत नाही, बरोबर आहे. म्हणजे 14 अधिक 9 4, 14 9 23/4. तुमच्या लक्षात आलं असेल का तिथंही ते शेवटचं उदाहरण असं होतं. याचं उत्तर आपण असं फायनल केलं होतं 5/3/4, बरोबर आहे. नीटचं बघा, हे आणि हे सारखेच आहे बघा. 5 चौक 20, 20 आणि 3 23/4 असं येते. आता याला परत जर तुम्हाला कन्व्हर्ट करायचं असेल तर तुम्ही परत अंशदिक अपूर्णांकात करू शकता, पण तुमचं हे फायनल उत्तर आहे 23/4. मला वाटतं अशा 2 पद्धती तुमच्या एक लक्षात आलं असेल का. ही पद्धत थोडीशी जरा आहे ना लांब, अशी लंबी प्रोसेस होते, लांब प्रोसेस होते. त्यापेक्षा ती पहिली पद्धत जरा सोपी वाटते. पण काय नाही, दोन्ही पद्धतीचा सराव ठेवा, बरोबर आहे. म्हणजे काय तुमच्या एक लक्षात येतं. आता याच्यावर काही लेखी गणितं सुद्धा असतात. मी छोटंसं एक लेखी गणित घेऊ आणि मग आपण काय करू, व्हिडिओला थांबूया, कारण आता व्हिडिओ खूप लांब झाला. पण मी एक वजाबाकीचं गणित घेतो. हां, आपल्याला आता मी ही 2 एकच पद्धत सांगितली. वजाबाकीत मात्र मी आता पद्धत सांगणार नाही. दोन्ही तुमच्या लक्षात आलं असेल का, ही पद्धत आणि ती पद्धत थोडासा फरक आहे. बघू आपण आता एक वजाबाकीचं हे घेऊया, उदाहरण घेऊया आणि आपण पूर्णत्वाकडे जाऊया. चला आपण एक उदाहरण घेऊया वजाबाकीचं. 7/3/4 वजा वजा 2.1/2. एक वजाबाकीचं उदाहरण घे. आता मी काय करतोय, पहिलीच्या पद्धतीसारखं सोडतो. कोणत्या का आपण पूर्णांक बाजूला काढू, म्हणजे हा पूर्ण आहे हा पूर्ण आहे, म्हणजे 7. पण क्रिया कोणती, वजाची जी क्रिया असेल ती करायची तुम्हाला. 7 - 2. त्यानंतर बा ही क्रिया ही संख्या धन आहे ना, म्हणजे धन हे काय 3/4. त्याच्यातून हे वजा करायचे, वजा 1/2. फक्त इथंच मात्र कळत पाहिजे वजाबाकी, तेवढं मात्र लक्षात ठेवा. काय झाली पहिली गोष्ट बघा, याच्यातून हा गेलाय आणि याच्यातून हा गेलाय आणि मग मी सांगणार आहे ना, बरोबर. हा धनच होता आणि ही संख्या धनाची. वजा संख्या कोणती आहे, तर हा वजा आहे आणि हा एक वजा आहे. बा 7तून 2 घे, काय राहिले 5 अधिक 3/4 वजा 1/2. आता जर सारखं जर करायचं असेल छेद, तर याला आपण 2 निघून लागेल, बरोबर आहे. म्हणजे 5 अधिक 3/4 वजा 1ला मी 2 निघूनतो आणि खाली मी 2 निघूनतो. का, तर हे 2 2 कॅन्सल झाले, हाय तीच किंमत आहे. जर तुम्ही फक्त खालीच छेद 4 करायचा म्हणून फक्त खालीच गुणिलं तर गोंधळ काय होईल, त्या पूर्ण अपूर्णांकाची किंमतच बदलून जाईल. असं आता काही जणांचं, बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं मग खालीच गुणून टाकू ना 4. बऱ्याच जणांचं म्हणणं असतं मग नुसतं आपण छेदाला गुणलं तर नाही. प्रश्न तो नाहीये. तर छेदाला तुम्ही नुसतं 2 निघून छेद समान करणार, पण अंशाचं काय, सारी किंमतच बिघडून जाते. मग आपण काय करतो, छेदाला ज्या संख्येने तुम्ही गुणणार असाल त्याच संख्येला आपण अंशाने गुणलोय. काय तयार झाले ते बघूया आपण. इकडे देऊ 5 पूर्ण आहेत, इथं 3/4 वजा 2 आणि 2 छेद समान झाले. अंशाचे काय करतो आपण, वजाबाकी करतो. एकदा देतो 4 आणि ह्या दोघांची वजाबाकी, ती वजाबाकी लिहून टाकली. 5 अधिक 3तून 2 गेले 1 राहिला आणि हा 4, म्हणजे 5/1/4 म्हणजे काय झाली 5.25 झाले. मला वाटतं नेटचं तुम्हाला लक्षात आलं असेल उदाहरण काय आहे ते, बरोबर आहे. ही वजाबाकी तुम्हाला आता हीच वजाबाकी अंश, जसं आपण हे की नाही पूर्णांक अपूर्णांकात दिलाय ना, तर याला पहिल्यांदा तुम्हाला कशात कन्वर्ट करायचंय, अंशाधिक अपूर्णांकात, आणि मग वजाबाकी करायची. तरी तुम्हाला ती करता येईल. त्याचं उत्तर जर डायरेक्ट तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही जर हे कन्वर्ट केलं तर 21/4 उत्तर येईल तुमच्या, ते लक्षात येईल. मला वाटतंय का तुम्हाला आता नेटचं पूर्णांक अपूर्णांकाचं रूपांतर कळलं असेल.